कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गुट्टे यांच्यावर नियमबाह्य कारभार आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप होत असून या विरोधात क्षय विभागातील महिला प्रयोगशाळा तंत्रज्ञ सत्यशीला मोरे यांनी आमरण उपोषणाचा पावित्र्य हाती घेतला आहे। आज त्यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयासमोर आपल्या लहान मुलाला घेऊन सकाळी आमरण उपोषण सुरू केले आहे। सत्यशीला मोरे यांना कोणतीही कारणे दाखवा नोटीस न देता केवळ सोशल मीडियावर व्हॉट्सअपच्या माध्यमातून कार्यमुक्त केल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। डॉक्टर गुट्टे यांच्या कामकाजातील अनियमिततेवर त्यांनी आवाज उठवल्यामुळेच ही कारवाई झाल्याचा दावा यावेळी मोरे यांनी केला आहे। या कारवाईत जिल्हा क्षयरोग अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे संगनमत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। दरम्यान सदर महिला कर्मचाऱ्याला न्याय मिळणार का, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, सदर महिलेला कामावर पुन्हा रुजू करणार का, सर्व बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। माझी मागणी अशी आहे की मी 3 महिन्यापासून मला कार्यमुक्त केल्यानंतर नगर येथे अधिकाऱ्यांकडे मी न्याय मागण्यासाठी गेले। त्यांनी मला काही दखल घेतली नाही माझ्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये। आणि माझी अशी मागणी आहे की मला कामावर घेणे आणि माननीय वैद्यकीय अधीक्षक यांनी मला व्हॉट्सअपद्वारे कार्यमुक्तीचा आदेश दिला आहे। तर हा आदेश चुकीच्या प्रकारे त्यांनी दिलेला आहे, अधिकाराचा गैरवापर केलेला आहे। त्यांच्यावर एक शासकीय कारवाई झाली पाहिजे। आणि माझे हे 3 महिन्यात जे काही माझं मानसिक टेन्शन किंवा मानसिक त्रास झालेला आहे, त्यातून माझं काही आर्थिक नुकसान झालंय तर ते त्यांनी भरपाई करून द्यावी। एवढ्या 3 लहान बाळाला घेऊन आमरण उपोषण करताय, ही वेळ तुमच्यावरती का आली? तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याला भेटणार, तुम्हाला त्यांच्याकडून काय दाद मिळाली आहे? उपोषण करणे हा शेवटचा पर्याय असतो। तर त्या अगोदर मी 3 महिने माननीय आमचे जे महत्त्वाचे असतात माननीय DTO म्हणजे जिल्हा क्षयरोग अधिकारी त्यांच्या हातात सर्व काय असतं। त्यांनी जर दुसऱ्या दिवशी मला जर कुठे दिला असतं जॉबचं तर आतापर्यंत ही वेळ आली नसती। त्यांच्या हातात असताना सुद्धा त्यांनी मला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जा असे सांगितले। सर्व प्रकरण त्यांच्याकडे गेलेले आणि ते काही निर्णय घेतील तो निर्णय अंतिम राहील असं त्यांचं म्हणणं होतं। त्यानंतर मग मी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पण अर्ज दिला, त्यांना पण वारंवार भेटण्यासाठी गेले, त्यांची माझी भेट झाली नाही। नंतर मी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अर्ज दिला, त्यांच्या अर्जानंतर काहीच मला रिप्लाय आला नाही। मग नंतर मी 28 तारखेला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समक्ष भेटले, तेव्हा माननीय आशिष येळेकर साहेब होते। ते बोलले की यांना तात्काळ रुजू करून घ्यावे, पण तरीही आमच्या साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांनी मला काम रुजू करून घेतले नाही। या संदर्भात मी 8 दिवसाचा वेळ घेऊन परत आमच्या माननीय जिल्हा क्षयरोग अधिकारी यांना फोन केला, तर त्यांचं म्हणणं आलं की अजून 8 दिवस थांबावे। आम्हाला काही कोणाचा फोन आलेला नाहीये जिल्हा परिषद मधून, त्यामुळे तुम्हाला 8-10 दिवस लागतील। आणि यावरून मला कळालं की यांनी जाणून बुजून टाळाटाळ केलेली आहे, म्हणून मी उपोषणाचा निर्णय हा घेतलाय। तुम्ही आज सकाळपासून या ठिकाणी आमरण उपोषण करताय, आतापर्यंत तुम्हाला कोणी या ठिकाणी भेट घेतली नाही का? नाही आतापर्यंत तर कोणी आलेलं नाही माझ्याकडे। आज सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी मी बघितलं की एक महिला भगिनी, त्यांचं नाव आहे सत्यशीला नानासाहेब मोरे, ज्या प्रयोगशाळा तंत्रज्ञान क्षय विभाग ग्रामीण रुग्णालय कोपरगाव या ठिकाणी कार्यरत होत्या। गेल्या 3 महिन्यापूर्वी कोणतंही ठोस कारण न सांगता या महिला भगिनीला या ठिकाणी व्हॉट्सअपवर जे काही वैद्यकीय अधीक्षक असेल यांनी व्हॉट्सअपवर या ठिकाणी यांना नोटीस पाठवली का आम्ही तुम्हाला या ठिकाणी कार्यमुक्त करत आहोत। खऱ्या अर्थानं जर बघितलं गेलं तर व्हॉट्सअपवर नोटीस पाठवणे हे कितपत योग्य आहे? हा या ठिकाणी अधिकाराचा गैरवापर होतोय असं या ठिकाणी मला वाटतं। आणि या महिलेवर या ठिकाणी अन्याय होतोय असं देखील या ठिकाणी माझा आरोप आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की 3-4 दिवस ते घरगुती कारणामुळे, एक महिला आहे 100% आपण समजू शकतोय का महिलेला किती काम असतात, घरची कामे असतील, लहान मुलांची कामे असतील, आणि त्याची सासू देखील या ठिकाणी आजारी असल्याचं कारण त्यांनी सांगत 4 दिवस काहीतरी ते सुट्टीवर होते। तशी माहिती देखील त्यांनी त्यांच्या संबंधिताकडे पाठवली होती, ती भेटली का नाही माहीत नाही। परंतु त्यानंतर 4 दिवसानंतर जेव्हा ते हॉस्पिटलला गेले तर त्यांना डायरेक्ट सांगण्यात आलं की तुम्हाला या ठिकाणी कार्यमुक्त सर करणार आहेत। तर त्यांनी सरांना कारण विचारलं तर ते म्हणे नाही असंच आहे वगैरे। योग्य असं कोणतंही कारण न सांगता त्यांना व्हॉट्सअपवर नोटीस पाठवून या ठिकाणी त्यांना कार्यमुक्त केलं, हे कितपत योग्य वाटतं? आणि आज आपण जर बघितलं गेलं तर महिलांसाठी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, महिलांसाठी एक ना हजारो योजना आणताय।
महिलांचं या ठिकाणी सशक्तीकरण व्हायला पाहिजे। त्या ठिकाणी त्यांना कुठेतरी 50% आरक्षण आपण म्हणू, प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी महिला आज पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांद्याला देऊन या ठिकाणी पुढे जात आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या महिलेला या ठिकाणी आपण कामावरून काढून टाकता, कोणतेही नोटीस न देता, लिगली न देता आपण व्हॉट्सअपवर नोटीस देऊन या महिलाला या ठिकाणी याच्यावर अन्याय होतोय। आणि आज आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी कळलं, तेव्हा या ठिकाणी आम्ही या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी, जाहीर पाठिंबा देण्यासाठी आमच्या भूमिपुत्र फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी मी उपस्थित झालेलो आहे। आणि माझी विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, गृहमंत्री साहेब असतील किंवा जे चिकित्सा अधिकारी असेल, यांना देखील याची माझी विनंती आहे का एका महिलेवर या ठिकाणी अख्ख्या आपण सांगतो का कोपरगाव शहरामध्ये अन्याय होतोय, तर मग हे शासन काय करतंय? त्यांनी अनेक चक्रा मारल्या या ठिकाणी, क्षयरोगचे अधिकारी असेल, अहिल्यानगर जिल्ह्याचे ते असेल, कार्यकारी अधिकारी असेल, CO साहेब असतील, अनेक अधिकाऱ्यांना ते भेटले। 3 महिन्यापासून त्यांना सतत चक्रा मारायला लावत आहे। अनेक प्रकारचे मानसिक त्रास त्यांना या ठिकाणी सहन करावं लागतंय। लहान लहान मुलं आहे त्यांची, लहान मुलांना त्यांनी बघायचं का हे काम करायचे। आणि असं असताना एका महिलेवर जर कोपरगाव शहरात अन्याय होत असेल तर 100% आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते शांत बसू शकत नाही। आणि या कारणाने या ठिकाणी आम्ही आज ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आलेलो आहे आणि या महिला भगिनींना या ठिकाणी आम्ही 100% पाठिंबा देतोय। जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही ते तर उपोषण करणारच आहे, पण आम्ही देखील त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहोत, अशी भूमिका या ठिकाणी आम्ही घेतोय। तर मी माननीय जे काय अधीक्षक असेल या ठिकाणी याचे ग्रामीण रुग्णालयाचे, त्यांना देखील मी विनंती करतो का जे काय असेल त्यांनी तुम्हाला मागणी केली होती का 4 दिवस मी आले नाही तर 100% आपण माझा पगार कट करा, त्या हिशोबाने देखील ते धकलं असतं। जे काही गोष्टी असेल ते करता आले असता, परंतु त्यांना डायरेक्ट तुम्ही कार्यमुक्त केला का केला? नेमकं काय कारण याच्या मागं आहे? आणि अनेक असे कारण आहे का मागील आपण काही दिवसापासून वर्षापासून पाहतोय का ग्रामीण रुग्णालयामध्ये अनेक प्रकरणे समोर आली आहे। महिला असेल किंवा कोणतेही रुग्ण असेल या ठिकाणी यांची हेळसांड केली जाते। ॲम्ब्युलन्स असताना देखील त्या महिलेला ॲम्ब्युलन्स दिली गेली नाही, असे अनेक गैरप्रकार या ठिकाणी आपल्याला मागच्या काळात बघायला मिळालेलं आहे। याचं देखील उत्तर या ठिकाणी या अधीक्षकाकडं, या अधिकाऱ्याकडं नाही आहे। तर माझी एक विनंती आहे, कोपरगाव तालुक्यामध्ये जे आमदार असतील, माजी आमदार असतील, जे लोकप्रतिनिधी असतील, जे काही शून्य नागरिक असतील, त्या सर्वांनी या ठिकाणी लक्ष घालून ग्रामीण रुग्णालयाला या ठिकाणी चांगले दिवस आणून देण्याची या ठिकाणी आज गरज आहे। सर्व सुविधा उपलब्ध असताना नागरिकांना सुविधा का मिळत नाही, हा मोठा प्रश्न या ठिकाणी आज निर्माण झालेला आहे। तरी मी या ठिकाणी मागणी करतो का या महिलाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, अशीच या ठिकाणी माझी आपल्या माध्यमातून विनंती राहील। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोपरगाव।